नमस्कार, प्रणिताज रेसिपी मराठीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। तर आज आपण दिवाळी फराळातील रव्याचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत। तर हे बिन पाकाचे रव्याचे लाडू आहेत आणि इन्स्टंट तयार होतात आणि यासाठी फक्त 1 चमचा तुपाचा वापर केलेला आहे। तर इथे मी तुम्हाला एक लाडू फोडून दाखवत आहे। बघा किती छान खुसखुशीत आपले हे लाडू तयार होतात आणि साधारण 8 ते 10 दिवसांपर्यंत हे सहज टिकतात। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर हे लाडू बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो रवा घेतलेला आहे आणि अर्धा किलो पिठी साखर घेतलेली आहे। तर तेवढं प्रमाण मी इथे वापरत आहे। जर तुम्ही गोड कमी खात असाल तर थोडी पिठी साखर कमी घेतली तरीही चालेल। आता गॅसवर एक पॅन गरम करून घ्यायची आहे। त्यामध्ये 1 मोठा चमचा तूप घालायचं आहे। तूप अगदी मोजकच घालायचं। तर अगदी कमी तुपात हे लाडू तयार होतात। आता इथे मी काही काजू बदामचे तुकडे करून घेतले आणि थोड्याशा मनुका सुद्धा आपल्या आवडीनुसार घ्यायचे आहेत आणि या प्रकारे आपल्याला तुपामध्ये त्या छान तळून घ्यायचे आहेत। तर एक साधारण अर्धा मिनिटापर्यंतच ह्या मनुका आणि हे ड्रायफ्रूट्स आपल्याला छान तळून घ्यायचे आहे। लाडू खाताना यांची चव खूप छान लागते। बघा आता छान तळून झालंय। आता यामध्ये आपण रवा घालूया। तर बघा इथे आपण अर्धा किलो रवा घेतलेला आहे। अर्धा किलोच्या प्रमाणात आपण हे लाडू बनवतो आहे, परंतु यामध्ये पिठी साखर घालून हे टोटल 1 किलोचे लाडू तयार होतात। आता रवा आपल्याला साधारण 5 ते 6 मिनिटांपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। तर इथे रवा अर्धा किलो असल्यामुळे मला थोडा वेळ जास्त लागणार आहे। अगदी तुम्ही थोड्याच रव्याचे जर लाडू करणार असाल तर तुम्हाला साधारण 3 ते 4 मिनिटांमध्येच हा रवा छान भाजून तयार होतो। तर ज्यावेळेस रवा पूर्ण भाजून होतो त्यावेळेस थोडासा वास सुद्धा सुटतो आणि रव्याचे कण या प्रकारे छान आपल्याला मोकळे मोकळे झालेले वाटतात। आता इथं साधारण आपण 2 मिनिटांपर्यंत आणखी रवा भाजून घेऊया, म्हणजे टोटल आपल्याला 6 ते 7 मिनिटं रवा भाजण्यासाठी लागतात। तर हे मऊसूत रवा लाडू अगदी इन्स्टंट तयार होतात। तर हा रवा भाजत असतानाच यामध्ये मी अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट घातलेला होता आणि तो सुद्धा यामध्ये आपण भाजून घेतलाय। तर इथे आपण घरचा खोबरा किसून जर घातला तर त्याचा जो मागचा भाग असतो काळा तो या लाडूंमध्ये दिसून पडतो, त्यामुळे डेसिकेटेड कोकोनटच घालावा। बघा आता रवा छान भाजून झालेला आहे। रव्याचे छान असे मोकळे मोकळे कण आपल्याला दिसत आहे, म्हणजे साधारण आपण 6 ते 7 मिनिटांपर्यंत हा रवा छान भाजून घेतलेला आहे। आता या स्टेपला आपल्याला यामध्ये पिठी साखर घालायची आहे। तर इथे मी रवा आणि पिठी साखरचं सारखं प्रमाण घेतलं आहे। तुम्हाला गोड कमी आवडत असेल तर तुम्ही थोडं 1 वाटी यापेक्षा कमी घेतलं तरी चालेल। आता रवा आणि पिठी साखर आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण घालतोय पाऊण वाटी ताजी साय। तर साय घातल्यामुळे छान चव येते लाडूला। आता ही साय व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपल्याला पाऊण वाटी ताजं दूध घालायचं आहे। तर दूध आणि साय घातल्यामुळे लाडू छान मऊसूत बनतात आणि आपण हे मोजकच घालतोय त्यामुळे लाडू अगदीच ओलसर सुद्धा होत नाही। इथे मी दूध घातलेलं आहे, त्यासोबतच 1 मोठा चमचा वेलची पूड घातलेली आहे। तर वेलची पूड घातल्यामुळे छान चव येते लाडूंना। आता या प्रकारे हे एकसारखं मिक्स करत राहायचं आहे। हळूहळू हे सर्व मिश्रण ओलसर होतं। तर इथे तुम्ही बघू शकता साखरेला छान पाणी सुटत आहे आणि एक छान थोडंसं पातळसर आपलं हे मिश्रण तयार होतं। तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं मिश्रण छान ओलसर झालेलं आहे लाडूंचं। आता या स्टेपला आपण इथे गॅस बंद केलेला आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला एक साधारण 5 मिनिटांपर्यंत हे मिश्रण असंच थोडं थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। आता 5 मिनिटांनंतर बघा मिश्रण थोडंसं सुकलेलं आहे। आता लगेचच आपल्याला याचे लाडू बांधायला घ्यायचे आहे। तर सुरुवातीला आपण चमच्याने या प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हाताच्या मदतीने यातील गाठी व्यवस्थित अशा मोडून घेऊयात। या प्रकारे बघा व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि सर्व गाठी फोडून घ्यायच्या आहेत। एकसारखं मिश्रण बनवून घ्यायचं आहे, म्हणजे लाडू आपले छान एकाच टेक्स्चरचे बनतील। आता आपण व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घेतलंय। आता आपण लाडू बांधणार आहोत। तर त्यासाठी अगोदर या प्रकारे थोडंसं तूप हाताला लावून घ्यायचं आणि त्यानंतर थोडंसं मिश्रण हातामध्ये घेऊन या प्रकारे लाडू वळून घ्यायचं आहे। अगदी सहज लाडू बांधला जातो। बघा किती छान स्मूथ असं हे मिश्रण आहे, जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही,
आणि याचे लाडूसुद्धा खूप टेस्टी लागतात। तर या प्रकारे बघा हा आपला एक लाडू तयार झालेला आहे। तयार झालेला लाडू प्लेटमध्ये ठेवूया आणि उर्वरित मिश्रणाचे याच प्रकारे एकसारखे लाडू बांधून घेऊया। जर आपल्याला अगदी एकसारख्या मापाचे लाडू हवे असतील तर एका चमच्याच्या मदतीने मिश्रण घेऊन तसे लाडू तुम्ही बनवू शकता। आता याच प्रकारे आपला हा दुसरा लाडू इथे तयार झालेला आहे। बघा काजू बदाम आणि मनुका घातल्यामुळे लाडू खूप छान अट्रॅक्टिव्ह दिसत आहे। जर आपल्याला घालायचे नसतील तर आपण स्किप करू शकता। आता बघा इथे मी सर्व लाडू बनवून घेतलेत। बघा किती छान सुंदर मऊसूत आपले हे रवा लाडू तयार झालेत। बिनपाकाचे आहेत आणि इन्स्टंट तयार होतात। खायला सुद्धा अगदी अप्रतिम लागतात। घरी आलेल्या पाहुण्यांना जर तुम्ही हे लाडू दिले तर कोणीही ओळखू शकणार नाही की हे बिनपाकाचे लाडू आहेत। तर आपण घेतलेलं साहित्याचं प्रमाण या लाडूसाठी अतिशय परफेक्ट होतं आणि एवढ्या अर्धा किलो रव्यामध्ये आपले 1 किलोचे लाडू तयार होतात। साधारण इथे माझे मीडियम साईजचे 20 लाडू तयार झालेले आहेत। तर हे मऊसूत असे रवा लाडू बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो रवा घेतलेला आहे। तर रवा 2 प्रकारचा मिळतो, एक जाड आणि बारीक। तर आपल्याला या लाडू बनवण्यासाठी बारीक रवा हवा आहे। या प्रकारे बघा छान असा बारीक असा। आणि वाटीच्या प्रमाणात जर सांगायचं झालं तर हा अर्धा किलो रवा 2 वाट्या आहे आणि या अर्धा किलो रव्यापासूनच आपले 1 किलोचे परफेक्ट असे लाडू तयार होतात। अर्धा किलो रव्यासाठी इथे मी 400 ग्रॅम पिठी साखर घेतलेली आहे। वाटीच्या मापाने सांगायचं झालं तर इथे 2 वाटी रव्यासाठी आपण 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे। हवं तर आपण जाड साखर सुद्धा घेऊन ती मिक्सरमधून बारीक करून यासाठी गाळून वापरू शकता। आपल्याला जर गोड थोडं जास्त आवडत असेल तर थोडी 1 पाव वाटी साखर आपण यामध्ये जास्त सुद्धा घेऊ शकता। रवा भाजण्यासाठी आपण इथे घेतलेला आहे साधारण 150 ग्रॅम तूप, म्हणजे अर्धी वाटी तूप घेतलेला आहे। हे लाडू बनवण्यासाठी आपण साजूक तुपाच्या ऐवजी डालडा सुद्धा घेऊ शकता। तर पहिल्यांदा आपण रवा भाजूया। त्यासाठी आपल्याला गॅसवर एक पॅन गरम करून घ्यायची आहे। थोडी खोलगट अशी मोठी पॅनच वापरायची रवा भाजायला। त्यामध्ये आपण घेतलेल्या तुपापैकी थोडं तूप घालून घेतलेलं आहे। तूप थोडंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे रवा। रवा अगदी मंद आचेवर आपल्याला भाजायचा आहे। इथे माझी कढई मोठी असल्यामुळे मी पूर्ण अर्धा किलो रवा घातलेला आहे। जर कढई छोटी असेल तर 2 बॅचेसमध्ये तुम्ही हा रवा भाजून घेऊ शकता। याप्रमाणे आपल्याला अगदी मीडियम गॅसवर हा रवा शांततेत भाजून घ्यायचा आहे। रवा कसा भाजला जातो यावरच आपल्या लाडूची चव अवलंबून असते। आपण जर अगदी भराभर मोठ्या गॅसवर रवा भाजला तर तो जळतो आणि मग लाडूचा रंगसुद्धा बदलतो आणि लाडूची चवसुद्धा बदलते। रवा छान असा अगदी प्रत्येक कण आतपर्यंत भाजला जाण्यासाठी तूप आपल्याला स्टेप बाय स्टेपच घालायचं असतं। जर आपण एकाच वेळेस तूप घातलं तर रवा नीट भाजला जात नाही। रवा भाजायला साधारण 7 ते 8 मिनिटं झालेले आहेत। तर यावेळेस आपल्याला उर्वरित तुपातील आणखी थोडं तूप घालायचं आहे। तर याच पद्धतीने आपण हा रवा थोडं तूप घालून भाजून घेणार आहोत। हा रवा भाजण्यासाठी आपल्याला साधारण 15 ते 20 मिनिटं सहज लागतात। आपण हा अगदी लो गॅसवर भाजायचा आहे। हळूहळू रवा जसजसा भाजला जाईल तसतसा रव्याचा रंगसुद्धा बदलतो। बघा साधारण 20 मिनिटं आता झालेले आहेत। रव्याचा पूर्णपणे रंग चेंज झालेला आहे आणि छान असा सुवाससुद्धा रव्याचा सुटलेला आहे। तर यावेळेस आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हा रवा आपल्याला एकसारखा चांगला हलवून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपण घालूया घेतलेली पिठी साखर। रवा थोडा गरम असतानाच आपल्याला ही पिठी साखर घालायची आहे। अगोदर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे, त्यानंतरच आपल्याला पिठी साखर घालायची आहे। यातच मी 1 मोठा चमचा वेलची पूडसुद्धा घातलेली आहे। वेलची पूड ऑप्शनल आहे, पण वेलची पूडमुळे रव्याच्या लाडूची चव खूप छान येते। हवं तर आपण यामध्ये बारीक केलेले ड्रायफ्रूटसुद्धा यावेळेस घालू शकता। आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। गॅसवर जमत नसेल तर आपण खाली काढून व्यवस्थित एक साधारण 3 ते 4 मिनिटांपर्यंत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पिठी साखरमध्ये काही गोळे झालेले असतात तर ते सुद्धा आपल्याला या चमच्याच्या मदतीने व्यवस्थित असे मोडून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपल्याला पिठी साखर आणि रवा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे। बघू शकता यामध्ये आपल्याला एकही साखरेची गुठळी दिसत नसेल। आता हा रवा अशा प्रकारे आपण व्यवस्थित असा मिक्स करून आणि एकसारखा करून एक झाकण ठेवून साधारण आपल्याला 1 तासापर्यंत असा झाकून ठेवायचा आहे। बघा 1 तास झालेला आहे।
बघा मिश्रण छान असं थंड झालेलं आहे। तर यावेळेस आपण लाडू बांधू शकता, परंतु हे लाडू आपल्याला करकरीत लागतात आणि छान असे बांधल्यासुद्धा जात नाही। तर त्यासाठी तुम्हाला इथे मी एक छान अशी युक्ती सांगणार आहे। हे लाडूचं मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि साधारण एक 10 ते 12 सेकंद मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे। यामुळे काय होतं की मिक्सरच्या भांड्याला फिरवताना हे मिश्रण थोडं गरम होतं आणि त्यामुळे आपण जे तूप यामध्ये वापरलंय तर ते थोडंसं वितळतं, मेल्ट होतं आणि त्यामुळे छान असा ओलसरपणा या मिश्रणाला येतो आणि त्याचमुळे हे लाडू छान असे बांधले जातात, वळले जातात आणि अगदी जिभेवर ठेवताच तोंडात विरघळणारे बनतात। तुम्ही बघत असाल मिश्रण अगदी मऊसूत झालेलं आहे, अगदी पेढ्यांच्या मिश्रणाप्रमाणे झालेलं आहे। तर या पद्धतीने इथे मी सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घेतलेलं आहे। छान असं ओलसर हे मिश्रण तयार झालेलं आहे। यावेळेस सुद्धा तुम्ही याचे लाडू वळू शकता, परंतु त्याला छान असा शेप येणार नाही, म्हणून आपण साधारण 1 ते 1.5 तासापर्यंत हे मिश्रण असं झाकून ठेवायचं आहे। म्हणजे काय होईल की ही जी पिठी साखर आहे ती रव्यामध्ये छान अशी मुरेल आणि मिश्रणातील जे तूप आहे ते सुद्धा थोडंसं घट्ट होईल, थिजेल, त्यामुळे लाडू आपले छान असे वळले जातील। 1 तासानंतर बघा मिश्रण छान असं थंड झालेलं आहे, मस्त असं सेट झालेलं आहे, बघू शकताय। आता याचे लाडूसुद्धा छान वळले जातात। आता आपल्याला ज्या आकाराचा लाडू हवा, छोटा मोठा, त्यानुसार आपण सारण घ्यायचं आहे आणि छान असे गोल असे लाडू वळून घ्यायचे आहेत। अगदी सहज वळले जातात आणि खूप छान असे मऊसूत होतात। ज्यांना कोणाला तुम्ही हा लाडू खायला देणार ते अगदी ओळखूच शकणार नाही की हा रव्याचा लाडू आहे, इतका हा मऊसूत आणि सॉफ्ट बनतो, अगदी पिठीच्या लाडवाप्रमाणे किंवा मैद्याच्या लाडवाप्रमाणेच वाटतो। आता या पद्धतीने इथे मी मीडियम साईजचे लाडू वळून घेणार आहे। आपल्याला हव्या त्या आकारात आपण लाडू वळू शकता आणि सजावटीसाठी सुद्धा आपण बदाम, काजू किंवा मनुका, पिस्ते काहीही वापरू शकता आणि नाहीही वापरलं तरीही सुद्धा हे लाडू असेही खूप चवीला अप्रतिम लागतात। तर या ठिकाणी माझे मीडियम साईजचे 12 लाडू तयार झालेले आहेत। जर आपण थोडी छोटी साईज घेतली तर नक्कीच 18 ते 20 लाडू या अर्धा किलोच्या रव्यापासून म्हणजे 1 किलोमध्ये बनू शकतात। राघव लाडू बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतला आहे। याला चिरोटी रवासुद्धा म्हणतात किंवा 0 नंबरचा रवा म्हणतात। याप्रमाणे हा बारीक असतो, जाड रवा घ्यायचा नाही। आणि त्यासाठी रवा साधारण 6 वाटी आहे, तर त्यासाठी इथे मी 4 वाट्या साखर घेतलेली आहे। तर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही 1 वाटी शिल्लक घेऊ शकता आणि 2 वाट्या इथे तूप घेतलेलं आहे। तर प्रमाण व्यवस्थित घ्यायचं हे सर्व, तर आपले लाडू चुकत नाहीत, छान सॉफ्ट होतात, मऊसूत होतात आणि बरेच दिवसानंतर कडकसुद्धा होत नाहीत। त्यासाठी इथे मी 1 वाटी खोबरा खीस वापरणार आहे। तुम्ही ओलं खोबरंसुद्धा होऊन घेऊ शकता आणि 1 चमचा वेलची पावडर घेतलेली आहे, साखरेमध्ये छान कुटून घेतले बारीक आणि त्याबरोबरच इथे लाडूला सजवण्यासाठी काही मनुका घेतल्यात। सर्वप्रथम गॅसवर एक पॅन इथे गरम करायला ठेवलेली आहे। पॅन छान गरम झाली की त्यामध्ये 2 चमचे तूप घालायचं। तर आपण रवा भाजताना थोडं थोडं तूप घालणार आहोत, 3-3, 4-4 मिनिटांनी, एका वेळेस संपूर्ण तूप घालायचं नाही। तर रवा छान खमंग भाजण्यासाठी असं आपण हे करणार आहोत। तर या प्रकारे बघा छान रवा भाजत राहायचं आहे, व्यवस्थित असं परतत राहायचं आहे। साधारण आपल्याला 7 ते 8 मिनिटांपर्यंत मीडियम टू लो आचेवरच हा रवा छान खमंग भाजून घ्यायचा आहे। तर या पद्धतीने छान रवा भाजून झाल्यानंतर रवा छान फुलतो, कलरही चेंज होतो। तर रवा बुडायला लागणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे। जर बुडाला रवा लागला तर आपले लाडू लालसर होऊ शकता, म्हणून रव्याला जळू द्यायचं नाही आहे। रव्याचा रंगसुद्धा टिकून राहिला पाहिजे आणि फक्त तो खमंग भाजून झाला पाहिजे। तर हेच या लाडूचं एक फार मोठं वैशिष्ट्य आहे। तर साधारण 3 मिनिटांनी इथे मी परत 2 चमचे तूप घातलेलं आहे आणि छान परतत राहायचं आहे। तर रवा छान भाजला गेल्यानंतर खमंग असा वास यायला लागतो। तर यावरूनही सुद्धा आपण समजू शकतो की रवा छान खमंग भाजला गेलेला आहे। तर साधारण 3 ते 4 मिनिटांनी परत आपण बाकी उरलेलं तूप घालणार आहोत। तर बघा इथे आता उरलेलं तूप इथे घालत आहे।
तर तुम्ही बघू शकता रवा छान फुलायला सुरुवात झालेली आहे, ओलसर झाला आहे तुपामुळे आणि त्याचे कणसुद्धा आपल्याला फुललेले दिसत आहेत. तर साधारण आपल्याला 7 ते 8 मिनटं इथे लागलेले आहेत. तर बघा रवा छान खमंग भाजून झालेला आहे, छान फुललेला आहे रवा, तुम्ही ते बघू शकता. तर रवा छान खमंग भाजला गेला की लाडूची टेस्ट जास्त छान लागते. तर म्हणून आपल्याला रवा 7 ते 8 मिनटांपर्यंत मीडियम टू लो आचेवरच भाजायचा आहे. तर इथे हा रवा एका भांड्यामध्ये आपण काढून घ्यायचा आहे. तर यामध्येच मी पाक करणार आहे. तर तुम्ही दुसरं भांडंसुद्धा घेऊ शकता पाक करण्यासाठी. तर यामध्ये मी 4 वाट्या साखर घातलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला 3 वाट्या पाणी टाकायचं आहे. म्हणजे साखरेच्या पाऊणपट पाणी इथे मी घातलेलं आहे आणि या पद्धतीने आपल्याला सारखं ढवळत राहायचं आहे म्हणजे साखर छान मेल्ट होईल आणि आपल्याला एकतारी पाक बनवायचा आहे. तर हा पाक व्हायला साधारण आपल्याला 5 ते 6 मिनटं लागतात. अगदी घट्ट किंवा 2 तारी पाक आपल्याला नको आहे. तर पाक आपल्याला एकतारीच घ्यायचा आहे कारण रवा काही वेळाने साखरच्या पाकामध्ये गेल्यानंतर पाक शोषून घेतो आणि ते लाडू घट्ट होतात. तर या पद्धतीने आपण हलवत राहूया. इथे तुम्ही बघू शकता साखर पूर्णपणे मेल्ट झालेली आहे. तर आता आपण एकतारी पाकापर्यंत याच पद्धतीने ढवळत राहायचं आहे. तर इथे आपल्याला साखरमध्ये जी काही घाण असेल तर ती निघून जाण्यासाठी 2 चमचे दूध घालायचं आहे, 2 टेबलस्पून. तर या दुधामुळे काय होतं की साखरेमधली जी घाण आहे ती वरती येते आणि आपण चमच्याच्या मदतीने तिला काढून घेऊ शकतो. म्हणजे आपला पाक स्वच्छ होतो आणि लाडूसुद्धा आपले पांढरे शुभ्र होतात. तर या पद्धतीने बघा ही जी वरची मळी आहे ती काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता इथे मळकट रंग आलेला आहे. तर आता हा आपला पाक एकतारी बनला आहे की नाही ते चेक करायचं आहे. तर या पद्धतीने चमच्यावर थोडा पाक घेऊन सोडायचा. तर थेंब लगेच पडले त्यामुळे आपला पाक तयार झालेला नव्हता. तर परत साधारण इथे 1 ते 2 मिनिटांनीच लगेच आपण चेक करतोय. तर बघा छान तार तुटत आहे, बघू शकता एकतारी हा पाक आता आपला तयार आहे. तर इथपर्यंतच तुम्हाला पाक बनवून घ्यायचा आहे. तर तुमचे लाडू परफेक्ट होतील, यापेक्षा जास्त होऊ द्यायचा नाही. तर आता या स्टेपला इथे मी विलायची पावडर घातलेली आहे पाकामध्ये आणि गॅससुद्धा बंद केलेला आहे. तर हे मिक्स करून घेऊया आणि हा पाक आता आपल्याला भाजलेल्या रव्यामध्ये लगेचच घालायचा आहे. तर इथे थोडं मोठं भांडं घ्यायचं. तर इथे मी मीडियम साईजची स्टीलची टोपली घेतलेली आहे. तर हा खोबरा केस मी छान तुपात परतून घेतला होता. तर तुम्ही रवा भाजताना शेवटी टाकू शकता. तर या पद्धतीने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खोबरा केस आणि रवा. आणि आता लगेचच आपल्याला पाक टाकून घ्यायचा आहे. तर आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर आता हे मिश्रण खूप पातळ वाटतंय, अगदी शिऱ्यासारखं वाटतंय, पण साधारण अर्ध्या तासात हे लाडूसाठी तयार होतं. तर या पद्धतीने हलवत राहूया. साधारण 5 मिनिटांनीच बघा थोडं घट्ट झालेलं आहे. तर अजून आपण 10 ते 15 मिनटं या प्रकारे हे मिश्रण झाकून ठेवूया. तर बघा इथे बघू शकता तुम्ही साधारण 15 मिनिटांनी मी ते चेक केलं तर मिश्रण अजून छान सुकलेलं आहे. तर असं थोड्या थोड्या वेळाने हे हलवत राहायचं आहे आणि साधारण अर्ध्या तासामध्ये हे मिश्रण लाडू बांधण्यासाठी तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे. तर आता या पद्धतीने हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण थोडं वरतून वाढलेलं आहे. चमच्याच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि हाताने यामध्ये ज्या गाठा वगैरे किंवा जे कडक भाग झालेला आहे तर तो पण छान मोडून घ्यायचा आहे. एकसारखं हे मिश्रण करून घ्यायचं आहे. तर हे चमच्याने होणं शक्य नाही, हातानेच करायचं आणि लगेचच आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे आहे. नाहीतर जेवढा वेळ पुढे जाईल तेवढं हे मिश्रण जास्त वाढून जाईल. तर या स्टेपला आपल्याला हे पटापट लाडू बांधून घ्यायचे आहे. थोडं कोमट आहे मिश्रण. तर या पद्धतीने छान रव्याचं मिश्रण घेऊन एक हाताने आकार द्यायचा. त्यानंतर या पद्धतीने दोन्ही हातांच्या मदतीने व्यवस्थित असं गोलाकार करून घ्यायचं आहे. तर यालाच आपल्याला मनुकासुद्धा एक शोभेसाठी लावायची आहे. तर हा रवा आहे तर त्यामुळे याला चिकटपणा थोडा कमी आहे. तर ती मनुका लावायला थोडा आपल्याला त्रास होतो, पण या पद्धतीने व्यवस्थित दाबून प्रेस करून इथे सेट करायची आहे. तर या पद्धतीने मी सर्व लाडू बनवून घेते. तर हा पाक
एक तारीपेक्षा थोडा कच्चा राहिला तर हे मिश्रण अगदी शिऱ्यासारखं होतं आणि तसे लाडू चवीला छान लागत नाही. तर या पद्धतीने तुम्ही एक तारी पाक व्यवस्थित करा म्हणजे लाडू चवीला छान होतील. तर इथे मी सर्व लाडू बांधून घेतले. तर त्याला एक्स्ट्राचा जो रवा आहे तो या प्रकारे थोड्या वेळाने सोडून घ्यायचा आहे म्हणजे जे कण आहेत वरती रव्याचे वाढलेले ते निघून जातील आणि आपले लाडू छान दिसतील. तर हे लाडू अगदी मऊसूत असे तयार होतात, अगदी जिभेवर विरघळतात आणि खूप छान ठिसूळ तयार होतात. आणि जसजसे मुरतात म्हणजे काही दिवसांनी यातला गोडपणा आणखी वाढतो. तर साखरचं हेच प्रमाण यासाठी परफेक्ट आहे. तर तयार आहे आपले छान राघव लाडू, मऊसूत, अगदी तोंडात टाकताच विरघळणारे आणि साधारण 15 ते 20 दिवसांपर्यंत टिकणारे. तर परफेक्ट पाक झाला तर हे लाडू जास्त दिवस टिकतात. तर या पद्धतीने तुम्ही हे राघव लाडू जरूर बनवा. व्हिडिओमध्ये युतीच्या वेळेस मी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर त्या महत्त्वाच्या आहेत, त्या लक्षात ठेवूनच तुम्ही हे राघव लाडू बनवा. फक्त पाक अगदी परफेक्ट एक तारीच बनवा, त्यापेक्षा 2 तारी पाक बनवू नका, नाहीतर हे लाडू एवढे घट्ट होतात की तुटत नाहीत. तर बायचान्स एखाद्या वेळेस तुमच्याच्याने 2 तारी पाक झाला आणि अशा वेळेस काय करायचं तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालू शकता, पण ते तरीही तेवढं आपल्याला चवीला अगदी परफेक्ट वाटत नाही. म्हणून पाक एक तारीच बनवा आणि या पद्धतीने लाडू बनवा. तर अशाच माझ्या बाकी दिवाळी रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनल लोगोवर जा आणि तिथून तुम्ही माझे सर्व व्हिडिओज बघू शकता. त्याचप्रमाणे ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. आणि अशाच माझ्या पुढील रेसिपी बघण्यासाठी आपलं चॅनल प्रणिताज रेसिपी मराठीला जरूर सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच पुढील छान खमंग रेसिपीमध्ये. या दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. येणारी दिवाळी तुम्हाला आनंदमय, मंगलमय तसेच सुख समृद्धी आणि निरामय आरोग्याची जाऊ ही सदिच्छा. धन्यवाद.